भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण गेल्या वेळी अध्याय सुरू केलेला, अध्यायावर चर्चा सुरू केलेली परीक्षित महाराजांना शृंगी या शमीक ऋषींच्या पुत्राकडून प्राप्त झालेला शाप। तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की कशा प्रकारे सूत गोस्वामींचं यशोगान करतायत नैमिषारण्यमधील ऋषीमुनी, आणि सूत गोस्वामींची नम्रता आपण पाहिली की कशा प्रकारे एवढं साक्षात्कारी ज्ञान भगवंतांबद्दल प्राप्त करून पण सूत गोस्वामी स्वतःला केवळ आपल्या गुरूंचा एक नम्र दास
म्हणून श्रीमद भागवतम सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यानंतर परीक्षित महाराजांबद्दल चर्चा सुरू झाली. आपण मागच्या वेळेस पाहिलं की कशा प्रकारे एके वेळेस ते हंटिंग एक्सकर्शन म्हणजे क्षत्रिय राजांना युद्धाच्या सरावासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करून सराव करण्याची मुभा होती. तर परीक्षित महाराज अशा प्रकारे एकदा जंगलात गेलेले असताना ते तहानेने आणि भुकेने व्याकुळ झाले. आणि अशा प्रकारे तहानेने व्याकुळ झाले, आपण पाहिलं की कशा प्रकारे ती भगवंतांच्याच एका योजनेचा भाग होता. आणि आपण काही श्लोक पण पाहिले की कशा प्रकारे कधी कधी भगवंत अशा आपल्या महान भक्तांना अवघड परिस्थितीमध्ये टाकतात काही कारणांसाठी. त्याच्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे ज्या वेळेस त्या भगवंतांना आपल्याकडे भगवत धामामध्ये परत बोलवायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये टाकल्यानंतर काही वेळेस भक्तांकडून अशी एखादी कृती होते जी की त्यांच्या सामान्य अवस्थेमध्ये होणं कधीही शक्य नाहीये. तर विशेषतः महाराज परीक्षितांबद्दल आपण पाहिलं की असे परीक्षित महाराज जे की ब्रह्मास्त्राचं जे तेज आहे, ब्रह्मास्त्राची निर्माण झालेली जी उष्णता आहे ती भगवंतांच्या कृपेने त्यांनी आईच्या गर्भामध्ये असताना सहन केली. आणि असे परीक्षित महाराज हे भुकेने इतकं व्याकुळ होणं अजिबात शक्य नव्हतं की त्यांनी जे कृत्य केलं काही श्लोकांनंतर आपल्याला पाहायला मिळेल ते कृत्य त्यांनी केलेलं की जसं त्यांनी शमीक ऋषी जे की योग साधनेमध्ये मग्न होते त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये तिथेच एक बाजूला पडलेला एक मृत असा साप त्यांनी शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. तर ही जी कृती होती ती परीक्षित महाराजांसारख्या महान भक्ताकडून होणं सामान्यतः शक्य नाहीये. परंतु भगवंतांच्याच योजनेचा एक भाग असल्यामुळे त्यांच्याकडून हे घडलं. आणि तेच परीक्षित महाराज ज्यांनी की तहानेने व्याकुळ होऊन ही कृती केली, श्रीमद भागवतम ऐकताना 7 दिवस विना कोणत्या ब्रेक किंवा गॅप घेता 7 दिवस आणि 7 रात्र शुकदेव गोस्वामींकडून श्रीमद भागवतम श्रवण करण्यामध्ये ते मग्न झालेले दिसतील आपल्याला. तर त्यावेळेस भूक म्हणा, तहान म्हणा इत्यादी कोणत्याच शारीरिक व्याधींनी त्यांचं लक्ष विचलित झालं नाही. तर सांगण्याचा हेतू हा की ती जी कृती आहे विशेष तहानेने व्याकुळ झालेल्या अवस्थेत परीक्षित महाराजांनी शमीक ऋषींच्या आश्रमात प्रवेश करणे आणि त्यांच्या गळ्यामध्ये, कारण तिथे त्यांना कोणताच आदर सत्कार झाला नाही, पाण्यासाठी किंवा बसण्यासाठी पण कोणी विचारलं नाही. तर अशा ठिकाणी काही क्षणांसाठी क्रोधित होऊन परीक्षित महाराजांनी त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मृत साप टाकला. आणि त्याच्यानंतर त्यांना लगेचच पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहू की त्यांना त्याचा पश्चाताप पण झाला. परंतु तोपर्यंत शमीक ऋषींचा असा मुलगा जो की अजून अपरिपक्व अवस्थेमध्ये होता त्याच्याकडून परीक्षित महाराजांना त्यांच्या झालेल्या चुकीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये म्हणजे मृत्यूदंड प्रदान करण्यात आला. तर हे सर्व आपण पाहू. आणि अगोदरच्या श्लोकाचा तात्पर्याचा थोडासा भाग आपण पाहू. संसारिक गोष्टीत फारच गुंतून पडतो म्हणजे भगवंतांचा असा महान भक्त, तेव्हा त्याला अनासक्ती निर्माण व्हावी म्हणून भगवंत एखादी विशेष परिस्थिती निर्माण करतात. भक्त जरी या भौतिक जगाच्या व्यापात अडकून पडला असला तरी परमेश्वर मात्र त्यास कधीच विसरत नाही. काही प्रसंगी तो अशी विचित्र परिस्थिती निर्माण करतो की भक्ताला या सगळ्या ऐहिक व्यापांचा त्याग करावाच लागतो. तर याच्या संबंधीमध्ये एक खूप सुंदर श्लोक येतो. तर तो आपण एकदा श्रीमद भागवतातला श्लोक पाहू जो की भगवान श्रीकृष्णांनी स्वतः युधिष्ठिर महाराजांना सांगितलेला आहे. आणि मग आपण पुढे जाऊ. एक मिनिट द्या.
हो. आपल्या सर्वांना स्क्रीन दिसत आहे का प्रभूजीच माताजीच हा श्लोक श्रीमद भागवतातला? हो प्रभूजी. दिसतोय. हरे कृष्ण. तर आपण एकदा हा श्लोक म्हणू आणि त्यानंतर खूप सुंदर श्लोक आहे, याचा अर्थ पण समजावून सांगेल. श्री भगवान उवाच श्री भगवान वाच यस्याहम् अनुगृह्णामि यस्याहम् अनुगृह्णामि हरिष्ये तद्धनं शनैः हरिष्ये तद्धनं शनैः ततो अधनं त्यजत्यस्य जन्त्यस्य स्वजना दुःखदुःखितम्. स्वजना दुःखदुःखितम्. तर श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये हा श्लोक येतो. 88व्या अध्यायामध्ये 8वा श्लोक आहे. तर याच्यामध्ये भगवंत युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत की ज्यावेळेस मी त्यांच्या भगवंतांच्या कोणत्या विशेष भक्तावर विशेष प्रकारची कृपा त्या भक्ताला देऊ इच्छितो, त्यावेळेस काय करतो? त्यावेळेस मी म्हणजे भगवंत स्वतः त्या भक्ताकडून त्याचं सगळं घेऊन टाकतात. सगळं त्याची म्हणजे जो जो काही भौतिक जगातला त्याचा आश्रय त्याला वाटत असेल, संपत्ती म्हणा वगैरे वगैरे. कशामुळे? त्यानंतर अशा प्रकारे भगवंतांकडून हे सर्व हरण केल्या गेल्यानंतर त्या व्यक्तीचे जे सर्व जवळचे काही नातेवाईक असतील, मित्र असतील, अशा स्थितीमध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा स्थितीमध्ये सर्व मित्र, निकटवर्तीय, नातेवाईक वगैरे अशा व्यक्तीचा त्याग करतात आणि अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला शरण घेण्याशिवाय भगवंतांशिवाय दुसरा कोणताच आधार राहत नाही आणि त्या स्थितीमध्ये तो व्यक्ती परिपूर्णतेने कोणत्याही आढ्या वेढ्याशिवाय भगवंतांचा पूर्ण समर्पित भक्त बनतो. तर हा जर श्लोक कोणत्या नवीन व्यक्तींना सांगितला तर खूप घाबरून जातील की अरे, म्हणजे कृष्ण काही आपलं सर्व काही घेणार का? असं अजिबात नाहीये. सर्वात अगोदर समजून घेण्याची गोष्ट की ही जी कठोर परीक्षा आहे किंवा सत्व परीक्षा आहे, ती भगवंत अशाच भक्तासाठी घेतात जी ती सत्व परीक्षा देण्यासाठी पात्र असतात. उदाहरणार्थ आपण बघतो की आपल्या शालेय शिक्षण मंडळाचा बोर्ड असतो, SSC बोर्ड, HSC बोर्ड, त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशनसाठी युनिव्हर्सिटी विद्यापीठ असतात. तर SSC बोर्ड मध्ये 10वीच्या पेपरला असे कोणतेच प्रश्न असणार नाहीत जे की 12वीच्या स्तरावरचे आहेत किंवा ग्रॅज्युएशनच्या स्तरावरचे आहेत किंवा PhDच्या स्तरावरचे आहेत. त्याचप्रमाणे 4वी-5वीच्या मुलांना असे प्रश्न कधीच विचारले जाणार नाहीत जे की 10वीच्या विद्यार्थ्यांच्या स्तरावर आहेत. का? कारण ती जी संस्था आहे, विद्यापीठ आहे, ते काळजी घेतात की त्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे त्यांना प्रश्नपत्रिकेमध्ये प्राप्त व्हावेत. त्याचप्रमाणे भगवंत पण 5वीच्या विद्यार्थ्याला 10वीचा पेपर कधीच देणार नाहीत. ज्या भक्ताची ती क्षमता आहे त्या प्रकारची सत्व परीक्षा देण्याची आणि त्याच्यातून व्यवस्थित बाहेर निघण्याची अशाच भक्तासाठी भगवंत ही परीक्षा देतात. कधी देतात? की ज्या वेळेस त्या भक्ताची भक्तीमध्ये ऑलमोस्ट जवळपास परिपूर्णता प्राप्त झालीच आहे, परंतु काही भौतिक आसक्ती त्या भक्ताला अजूनही आहेत आणि त्या भौतिक आसक्तींपासून त्या भक्ताला मोकळं करण्यासाठी भगवंत काय करतात की त्याचा जो भौतिक दृष्ट्या सगळ्यात मोठा आधार आहे तो आधार काढून घेतात, जसं की संपत्ती इत्यादी. आणि एवढंच नाही तर अशा प्रकारच्या निर्धन स्थितीमध्ये त्या भक्ताला त्याचे आपलेसे लोक पण दूर करतात आणि अशा वेळेस तो भक्त
पूर्ण हृदयाने परिपूर्णतेने भगवंतांना शरण जातो आणि शुद्ध भक्तीला प्राप्त करून भगवत धामाला प्राप्त करतो. तर इथे परीक्षित महाराजांच्या बाबतीत आपण बघत आहोत की भगवंतांनी अशीच व्यवस्था केली आणि परीक्षित महाराज तर बिलकुल यत्किंचितही भौतिक गोष्टींना आसक्त नव्हते, परंतु कोणतीही गोष्ट भगवंतांना प्राप्त करायची होती, परीक्षित महाराजांसारख्या महान भक्तांना परत भगवत धामामध्ये त्यांना बोलावून घ्यायचं होतं. आणि केवळ बोलवून नव्हतं घ्यायचं, तर ह्या महान भक्तांच्या द्वारे आपल्या सर्वांना श्रीमद भागवत यांच्याद्वारे अवतरित करावयाचं होतं. यासाठी परीक्षित महाराजांना भगवंतांनी या परिस्थितीमध्ये टाकलं. तर इथे आपण भागवतामध्ये वाक्य पाहतो, भगवंतांनी पूर्वी परीक्षितांचे आजोबा अर्जुन यांच्या निमित्ताने भगवद्गीता सांगितली होती. तसेच आता श्रीमद भागवताच्या प्रकटीकरणासाठी परीक्षित महाराज हे निमित्त व्हावेत अशी भगवान श्रीकृष्णांची इच्छा होती. तर परीक्षितांचे जे आजोबा होते अर्जुन, त्यांच्या उदाहरणावरून भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान सर्वसामान्यांना प्रदान केलं. आणि आता त्याच महान कुळामध्ये जन्मलेले परीक्षित महाराज, जे की अर्जुनाचे नातू आहेत, पांडवांचे नातू आहेत, त्या परीक्षित महाराजांच्या द्वारे श्रीमद भागवताचे अवतरण करण्यासाठी भगवंतांनी त्यांना या स्थितीमध्ये टाकलं. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. या मुद्द्यावर घाबरले का तुम्ही सगळे? काळजी वाटते का की अरे नाही प्रभूजी. असे कसे? आपल्याला विश्वास पाहिजे तेवढा भगवंतांवर, की जसं की आई किंवा वडील हे आपल्या मुलाचं नेहमी भलंच चिंतितात. त्यांना माहिती आहे की त्याच्यासाठी खरं लॉंग टर्म म्हणजे दूरच्या काळामध्ये सर्वात लाभदायक गोष्टी कोणती. जसं की आपण उदाहरणासाठी बघू शकतो, लहान बाळ असताना त्याला वेगवेगळे लसीचे इंजेक्शन दिले जातात. तर निश्चितच तेवढा काळ त्याला दुखतं. कधी कधी कोणतं मोठं इंजेक्शन गोवरचं वगैरे दिल्यानंतर अर्धा दिवस, एक दिवस पण दुखतं, ताप येतो वगैरे, तर निश्चित बाळाला त्रास होतो. परंतु आईला माहिती असतं की पुढे चालून लांबच्या काळामध्ये या लसीचा बाळाला फायदाच होईल. त्याच प्रकारे आपल्याला हा विश्वास असणं आवश्यक आहे की भगवंतांना आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारे माहिती आहे लांबच्या काळामध्ये आपल्यासाठी काय भलं करणारं आहे, काय योग्य आहे. आणि जसं की परीक्षित महाराजांच्या बाबतीत पण आपण पाहू येणाऱ्या श्लोकांमध्ये, भगवंतांनी त्यांना एकटं नाही सोडलं. त्या शृंगी या अपरिपक्व ब्राह्मण पुत्राच्या मिळालेल्या शापानंतर पण भगवंतांनी त्यांना एकटं नाही सोडलं. श्रीमद भागवत सांगतं कशा प्रकारे केवळ परीक्षित महाराजांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि त्यांना भगवत धामात जाण्यासाठी मदत करण्यासाठी इतके सारे साधू संत आणि महात्मे गंगेच्या काठावर एकत्र जमले. आणि दुसरं तिसरं कोणी नाही तर साक्षात शुकदेव गोस्वामी, ज्यांनी श्रीमद भागवताचे ज्ञान श्रील व्यासदेवांकडून प्राप्त केले होते, त्या शुकदेव गोस्वामींचं तिथे आगमन झालं, केवळ आणि केवळ परीक्षित महाराजांना मदत करण्यासाठी, त्यांना तयार करण्यासाठी आणि त्यांच्याद्वारे आपल्या सर्वांना श्रीमद भागवत ऐकवण्यासाठी. आणि इथं शेवटच्या काही ओळींमध्ये सांगितलेलं आहे प्रभुपदांनी की त्याचप्रमाणे यावेळी जर परीक्षित महाराज शांत, क्षुधार्त, तृषार्त म्हणजे तहानलेले, तृषार्त झाले नसते तर भागवताचे मुख्य अधिकारी श्रील शुकदेव गोस्वामी यांच्याकडून श्रीमद भागवत सांगितले गेले नसते. भागवतासाठीच्या वातावरण निर्मितीची ही पार्श्वभूमी असून अशाच वातावरणात सर्व संबंधितांच्या कल्याणासाठी भागवताचे गायन करण्यात आले. येथे एकदा शब्दाने प्रास्तवनेचा प्रारंभ होत आहे. आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. ठीक आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये, श्लोक क्रमांक 26 मध्ये शमीक ऋषी कशा प्रकारे योग साधनेमध्ये पूर्णपणे मग्न होते. परीक्षित महाराज त्यांच्या
परीक्षित महाराजांचं त्यांच्या आश्रमामध्ये आगमन झाल्यानंतर याबद्दलचा हा श्लोक आहे. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. प्रतिरुद्धे इंद्रिय प्राणम प्रतिरुद्धेन्द्रिय प्राण इंद्रिय प्राणम रुद्धे इंद्रिय प्राण प्रतिरुद्धेन्द्रिय इंद्रिय प्राण मनोबुद्धि उपारतम मनोबुद्धि उपारतम स्थानत्रयात् परं प्राप्तम स्थानत्रयात् परं प्राप्तम ब्रह्मभूतम अविक्रियम ब्रह्मभूतम् अविक्रियम. हरे कृष्ण. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. मी वाचू. हा, किरण जाधव प्रभूजी. हा प्रभूजी. त्या ऋषींनी श्वास, मन, बुद्धी यांचा निरोध करून त्यांचे सर्व भौतिक व्यापार थांबवले होते आणि ते जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांपलीकडे स्थित होते. त्यांनी परब्रह्मांची गुणात्मक दृष्टीने समान अशी दिव्यावस्था प्राप्त केली होती. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारा श्रील प्रभुपाद की जय. परीक्षित महाराज ज्या मुनींच्या आश्रमात गेले ते योग समाधीत होते असे कळते. असे दिव्यपद 3 मार्गाने मिळवता येते. ज्ञान प्रक्रियेने किंवा दिव्यत्वाच्या सैद्धांतिक ज्ञानाने, योग मार्गाने अर्थात शारीरिक व मानसिक क्रियांवरील नियंत्रणाने आणि भक्ती मार्गाने अर्थात इंद्रियांना सर्वतोभावे भगवंतांच्या प्रेममय सेवेत समर्पित करून भगवद्गीतेतून आपणाला जडापासून आत्म्यापर्यंतच्या अनुभूतीचा क्रमबद्ध विकास कसा होत जातो हे कळून येते. भौतिक शरीर आणि मन यांचा विकास चैतन्यपूर्ण आत्म्यापासूनच होत असतो, परंतु प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावात आल्याने आपण आपली वास्तविक ओळख विसरतो. ज्ञानमार्ग औपपत्तिक रीतीने आत्म्याच्या सत्यत्वासंबंधी तर्क मांडतो. भक्ती मार्ग मात्र प्रत्यक्षात आत्म्याला कर्मात संलग्न करतो. अनुभूती ही जडापासून पुढे इंद्रियापासून पुढे मन, मनापासून पुढे श्वासोश्वास क्रिया आणि पुढे बुद्धीपर्यंत सूक्ष्मतर होत जाते. बुद्धी पलीकडे अष्टांग योगाच्या अभ्यासाद्वारे अर्थात प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणेच्या मार्गाने समाधीच्या द्वारे आत्मानुभूती केली जाते. समाधीच्या अवस्थेत शरीराच्या सर्व भौतिक क्रिया थांबतात. राजाने मुनींना अशा अवस्थेत पाहिले. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर इथे आपण पाहतो थोडंसं हे जे तात्पर्य आहे थोडंसं टेक्निकल वाटू शकतं, कारण याच्यामध्ये अष्टांग योग क्रियेचं वर्णन आहे. तर अष्टांग योग जसं की शब्द दर्शवतो त्याच्यामध्ये 8 वेगवेगळे अंग आहेत. यम, नियम, प्राणायाम, आसन, प्रत्याहार, धारणा आणि मध्ये एक अजून आणि त्याच्यानंतर समाधी. तर हे वेगवेगळे 8 अंग आहेत. आणि यम आणि नियम याचा अर्थ आहे की डूज आणि डोंट्स, म्हणजे कोणत्या कोणत्या नियमांचं पालन करायला पाहिजे, कोणत्या कोणत्या नियमांचं कोणत्या कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे. तर नियमांचं पालन करायला पाहिजे. जसं भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये याच्यावर विस्तृत वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. जसं की भगवंत कृष्ण सांगतात अर्जुनाला की अष्टांग योग करणाऱ्या व्यक्तीने जास्त जमिनीपासून वर पण बसायला नको आणि खूप खाली पण बसायला नको. त्याचप्रमाणे कुशाग्रास किंवा हरिणाचं वगैरे जे स्किन कातडं असतं त्याच्यावर बसायला पाहिजे, जेणेकरून मुंग्या आणि बाकीचे कीटक त्याला त्रास देणार नाही, त्या व्यक्तीला विचलित करणार नाही. त्याचप्रमाणे डोळे जे आहेत ते खूप जास्त झाकलेले पण नकोत योग अष्टांग योग करताना, किंवा खूप जास्त
उघडे पण नको, कारण खूप जास्त झाकलेले असतील तर त्या व्यक्तीला निद्रा झोप लागण्याची किंवा लक्ष योग साधनेपासून विचलित होऊन निद्रा अवस्थेत जाण्याची शक्यता असते. आणि डोळे जर खूप जास्त उघडे असतील पूर्णतः तर इकडे तिकडे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीने बाकीच्या काही गोष्टी पूर्णपणे टाळणं आवश्यक आहे. जसं की एक योगी त्याच्यासाठी ब्रह्मचर्य व्रताचं जे पालन आहे अष्टांग योग्यांसाठी ते पूर्णतः अनिवार्य आहे. तर ह्या सर्व नियमांचं पालन ते अष्टांग योग प्रक्रियेसाठी करणं आवश्यक आहे. तर आपण पाहतो की ही प्रक्रिया इतकी अवघड आहे की अर्जुन स्वतः भगवद्गीतेमध्ये मान्य करतात की हे भगवंत, की एका वेळेस हवा वारं पण त्याच्यावर नियंत्रण प्राप्त करणं शक्य आहे, परंतु स्वतःच्या मनाला नियंत्रित करणे इतकं जास्त अवघड आहे. त्याच्यामुळे ही जी तुम्ही योग पद्धती सांगितली अष्टांग योगाची, ही करणं खूप अवघड किंवा जवळपास अशक्य आहे. तुम्ही असं एखादी प्रक्रिया, अशी एखादा विधी सांगा जेणेकरून मी त्या मार्गाचा अवलंब करून इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त करू शकतो. हे अष्टांग योगाची जी प्रक्रिया आहे अर्जुनाने स्वतः खूप अवघड म्हणून सांगितलेली आहे. तर इथे आपण बघतो शमीक ऋषी ध्यान अवस्थेमध्ये अष्टांग योगा क्रियेमध्ये आपल्या आश्रमामध्ये स्थित आहेत आणि त्यावेळेस परीक्षित महाराजांचं तिथे आगमन झालं आहे. पुढे काय होतं आपण पाहू. श्लोक क्रमांक 27. विप्रकीर्ण जटाच्छन्नं विप्रकीर्ण जटाच्छन्नं जटाच्छन्नं रौरवेण जिनेन च रौरवेण जिनेन च विशुच्छत्तालुरुदकम् विशुश्चत्तानुदकम् दकं तथा भूतम् अयाचत. तथा भूतं भूतं अयाचत. कुणाला वाचायचंय का प्रभुजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, मी वाचू का? हा, हरे कृष्ण रतिरूपा माताजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभुजी. धन्यवाद. ध्यान व्यवस्थेत असलेल्या त्या ऋषींच्या शरीरावर कृष्ण मृग चर्म होते. त्यांच्या लांब जटा संपूर्ण शरीरावर विखुरलेल्या होत्या आणि तहानेने घसा कोरडा पडलेल्या परीक्षितांनी त्या मुनींकडे पिण्यासाठी पाणी मागितले. श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपादची जय. तात्पर्य: राजा तहानलेला होता, म्हणूनच त्यांनी पाणी मागितल्याने अशा थोर भक्त असलेल्या राजांचे साधूकडे पाण्याची याचना करावी आणि तो साधू त्या वेळी समाधी अवस्थेत असावा ही निश्चितपणे काही अन्यथा अशी अद्भुतपूर्व गोष्ट घडलेली नसती. त्यामुळेच परीक्षित महाराज अशा विषम स्थितीत सापडले आणि ही भगवंताच्या प्राकट्याची पार्श्वभूमी आहे. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. थँक्यू. हरे कृष्ण माताजी. तर इथे आपण पाहतो की कशा प्रकारे आपण जसं श्लोक क्रमांक 26 मध्ये पाहिल्याप्रमाणे भागवत सांगतं की ही दैवी योजना होती की परीक्षित महाराजांना अशा स्थितीमध्ये टाकल्या गेलं की ते तहानेने व्याकुळ झालेले होते. शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये आले आणि शमीक ऋषी हे त्यांच्या ध्यान साधनेमध्ये योगाभ्यासामध्ये इतके मग्न होते की त्यांना कळालं पण नाही की आपल्या आश्रमामध्ये राजा आलेले आहेत. आणि त्यानंतर काय होतं आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. श्लोक क्रमांक 28. अलब्ध तृणभूम्यादीर तृणभूम्यादि असंप्राप्तार्घ्यसूनृतः संसूनृतः अवज्ञातम् इवात्मानम् इवात्मानं मन्यमानश्चुकोपः
मन्यमानश्चकोपः कुणाला वाचायचंय का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. राजाचे योग्य औपचारिक स्वागत तेथे झाले नाही. त्याला तेथे बसण्यासाठी कोणी स्थान दिले नाही. त्याला साधे दर्भासन मिळाले नाही. अर्घ्य नाही की स्वागताचे मधुर भाषण नाही. त्यामुळे आपली अवहेलना झाली असे वाटून परीक्षितांना क्रोध आला. तात्पर्य: स्वागतासंबंधी वैदिक संस्कृतीचा असा नियम आहे की प्रसंगी शत्रू जरी घरी आला तरी त्याचे सन्मानपूर्वक स्वागत केले जावे. त्याला असे क्षणभर सुद्धा वाटू नये की आपण शत्रूच्या घरी आलो आहोत. अर्जुन आणि भीम यांच्यासह भगवान श्रीकृष्ण जेव्हा मगधात जरासंधाकडे गेले तेव्हा या वंदनीय शत्रूंचे जरासंधाने मोठ्या थाटात स्वागत केले. भीम जरासंधाचा शत्रू होता. त्याचे जरासंधाशी युद्ध व्हायचे होते आणि तरीही त्याचे जरासंधाकडून भव्य स्वागत करण्यात आले. रात्रीच्या वेळी ते सर्वजण मित्र आणि अतिथी या नात्याने एकत्रच राहत आणि दिवसा मात्र जीवन मरणाचे युद्ध करीत. अशी स्वागताची रीत होती. स्वागताचा नियम असे सांगतो की एखादी व्यक्ती दरिद्री असेल आणि अतिथीचे स्वागत करण्यासाठी त्याच्याजवळ काहीही नसेल तर त्याने निदान त्याला बसण्याकरता चटई, पात्रभर पाणी, मधुर शब्द इतके तरी द्यावे. त्यामुळे एखाद्याचे स्वागत करण्यात मग तो शत्रू असो व अन्य कोणीही असो काही व्यय होण्याचा संभव नाही. केवळ सौजन्यात्मक सभ्यतेचा हा भाग आहे. परीक्षित महाराज जेव्हा शमीक ऋषींच्या आश्रमात आले तेव्हा आपले राजोचित स्वागत होईल अशी त्यांची खचितच अपेक्षा नव्हती. संत, ऋषीमुनी हे काही धनाढ्य गृहस्थ नव्हेत, परंतु तेथे आपल्याला बसण्यासाठी एखादे तृणाचे आसन, पात्रभर पाणी व 2 शब्द देखील मिळणार नाहीत याची त्यांना कल्पना नव्हती. ते काही सामान्य अतिथी नव्हते आणि ऋषींचे वैरीही नव्हते. त्यामुळे अशा विचित्र स्थितीने ते थक्कच झाले. परीक्षित महाराजांना तहान लागली होती. त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. अशा बिकट स्थितीत क्रोध येणे स्वाभाविक होते. परंतु परीक्षित महाराज एक थोर ऋषीहून कमी नव्हते. त्यामुळे त्यांचे रागावणे व त्या भरात कार्यवाही करणे हे सर्वच आश्चर्यकारक असे होते. शेवटी हेच मान्य करावे लागते की यामागे भगवत इच्छा होती. राजा भगवंतांचा महान भक्त होता आणि एक संत देखील राजा समानच आहे. परंतु भगवत इच्छेने अशी परिस्थिती घडत गेली की त्यामुळे राजाला कौटुंबिक संबंध आणि राजकारभार याविषयी दृढ अनासक्ती निर्माण व्हावी, तसेच त्याने भगवंतांच्या चरण कमळांशी पूर्णपणे समर्पित व्हावे. कधी कधी कृपामय भगवंतच भक्ताभोवती अशी विषम परिस्थिती निर्माण करतात आणि तसे करून ते त्याला भौतिक अस्तित्वाच्या दलदलीतून बाहेर काढून स्वतःकडे ओढून घेतात. बाह्य दृष्टीने मात्र भक्ताला अशी स्थिती फारच निराशाजनक वाटते. असे असले तरी भगवत भक्त सदैव भगवंतांच्या संरक्षणाखालीच असतात आणि वैफल्य अथवा साफल्य अशा कोणत्याही स्थितीत भगवंतच त्यांचे परम मार्गदर्शक असतात. शुद्ध भक्त निराशा किंवा सफळता अशी कोणतीही परिस्थिती भगवंतांचा अनुग्रह म्हणूनच स्वीकारतात. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहतो की कशा प्रकारे परीक्षित महाराजांना ह्या परिस्थितीत टाकण्याचा भगवंतांचा एकमेव उद्देश होता की त्यांना भगवत धामामध्ये परत आणणं आणि श्रीमद भागवताला अवतरित करणं. तर अशा प्रकारचे भक्त यांना कधी कधी अशा विषम परिस्थितीमध्ये टाकलं जातं. इथे सांगितलं की तसे करून ते म्हणजे भगवंत, तसे करून ते त्याला भक्ताला भौतिक अस्तित्वाच्या दलदलीतून बाहेर काढून स्वतःकडे ओढून घेतात. तर त्याआधी एक सामान्य सभ्यतेचा भाग सांगितला आहे की कशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीचं कसं कर्तव्य आहे, बेसिक कर्तव्य आहे की आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अशा प्रकारे आदर सत्काराने स्वागत करायला पाहिजे की शत्रू जरी साक्षात आपल्या घरी आला तरी तो विसरून गेला पाहिजे की आपण शत्रूच्या घरी आलेलो आहोत. इतके चांगल्या प्रकारे स्वागत करायला पाहिजे. आणि कुणी विचार करेल की पण स्वागत करण्यासाठी तर वेगवेगळ्या गोष्टींची, पैशा अडक्याची आवश्यकता आहे का? तर असं अजिबात नाही.
इथे भागवतात सांगितलंय की एखादा गरीबातला गरीब व्यक्ती पण त्याच्या जर घरी कोणी आलं तर किमान तो बसण्यासाठी जागा, पिण्यासाठी पाणी आणि 2 चांगले शब्द तर निश्चितच देऊ शकतो. त्यासाठी काही फार पैशाची, ऐश्वर्याची गरज नाहीये. एवढं सामान्य पद्धतीने स्वागत करण्याचं कर्तव्य हे प्रत्येकाचं आहे, कमीत कमी एवढं तरी. तर परीक्षित महाराज जे की पूर्ण पृथ्वीचे सम्राट होते त्यावेळेस, अशा परीक्षित महाराजांची निश्चित ही कमीत कमी अपेक्षा होती की आपल्याला ह्या गोष्टी तरी प्राप्त व्हाव्यात, की बसण्यासाठी जागा, 2 शब्द आणि पिण्यासाठी पाणी वगैरे. परंतु शमीक ऋषी हे योग साधनेत असल्यामुळे त्यांना कळालंच नाही की बाहेर काय चालू आहे किंवा परीक्षित महाराजांचं आपल्या आश्रमामध्ये आगमन झालेलं आहे. तर आपण पुढे जाऊ, श्लोक क्रमांक 29. आणि या तात्पर्याच्या शेवटच्या भागामध्ये इथे सांगितलंय की अशा प्रकारचे भगवंतांचे जे समर्पित भक्त आहेत, भगवंतांनी त्यांना कठीण परिस्थितीमध्ये टाकू की भगवंतांनी त्यांना कोणतं वरदान देऊ, ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी तेवढ्याच प्रेममय असतात. तेवढ्याच कृतज्ञतेने, तेवढ्याच कृतज्ञ भावाने भगवंतांचे समर्पित भक्त हे भगवंतांनी दिलेली प्रत्येक परिस्थितीला तोंड देतात. जसं की उदाहरण दिलं जातं की ज्यावेळेस आपल्याला भगवंतांच्या अर्चविग्रहांचा भगवंतांचा महाप्रसाद प्राप्त होतो, तर असं सांगितलं जातं की महाप्रसाद ताटलीतली कोणतीच गोष्ट टाकून देऊ नये, कारण तो महाप्रसाद आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की मीठ पण असतं, त्याच्यामध्ये कदाचित एखादी मिरची पण भोगा ऑफरिंगमध्ये दिलेली असू शकते. त्याच्यात कोणती अशी भाजी किंवा चटणी पण असू शकते, जी कदाचित नियमितपणे आपल्याला खाण्यासाठी आवडत नाही. आपल्या नावडती पण एखादी भाजी असू शकते. परंतु कारण तो महाप्रसाद आहे, आपण तो आदराने स्वीकारणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भगवंतांच्या समर्पित भक्तांसाठी पण वेगवेगळे जे जीवनात भगवंतांनी दिलेल्या अवस्था आहेत, मग ते भगवंतांनी दिलेलं वरदान असू की भगवंतांनी दिलेली सदृश्य परीक्षासारखी परिस्थिती असू, ह्या दोन्हीही परिस्थिती समर्पित भक्त हे तेवढ्याच कृतज्ञतेने स्वीकारतात. इथे शेवटचा शब्द वापरलाय, अशी कोणतीही परिस्थिती भगवंतांचा अनुग्रह म्हणूनच स्वीकारतात. अनुग्रह या शब्दाचा अर्थ आहे कृपा. जसा आपण तो सुरुवातीला श्लोक पाहिला, यस्याहम अनुगृह्णामि धनश्चैती हरिश्चैती धनम शनय, की अनुगृह्णामि म्हणजे असे भक्त ज्यांच्यावर मी ज्यावेळेस विशेष कृपा करतो. तर अनुग्रह म्हणजे कृपा. आपण पुढे जाऊ, श्लोक क्रमांक 29. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 29. अभूतपूर्व सहसा भूतपूर्व क्षुत्रुभ्याम आर्दितात्मनः आत्मनः ब्राह्मणं प्रत्यभूत ब्रह्मन् प्रत्यभूत ब्रह्मन् मत्सरो मन्युरेव च. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण. वाचू प्रभूजी. हा, संजना माताजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हे शौनक, राजा भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाला होता. अशा स्थितीत राजाच्या मनात त्या ब्रह्मर्षी विषयी जो क्रोध व मत्सर उत्पन्न झाला तो अभूतपूर्व होता. तात्पर्य: परीक्षित महाराजांसारख्या राजाने एका ब्राह्मण ऋषीवर क्रोध करावा हे निसंशय अभूतपूर्व होते. ब्राह्मण ऋषीमुनी, स्त्रिया, मुले आणि वृद्ध हे दंडनीय नाहीत याची परीक्षितांना जाणीव होती. तसंच राजाने जरी एखादी मोठी चूक केली तरी त्याचा विचार अपराधी म्हणून कधीच करायचा नसतो. परंतु या वेळेस मात्र आपल्या भूक तहानेमुळे परीक्षित महाराज त्या ऋषीवर रागावले. अर्थात ती भगवत इच्छा होती. आपल्या अवहेलने कारणे प्रजेला शासन करणे हे राजाचे कर्तव्य योग्यच आहे. परंतु तेथे अपराधी हा एक ब्राह्मण आणि त्यातही एक ऋषी होता, म्हणून हे अभूतपूर्व आहे.
भगवंत कोणाचा मत्सर करीत नाही, तसेच भक्तही कोणाचा मत्सर करीत नाही. महाराज परीक्षितांच्या या वर्तनाचे केवळ एकच समर्थन असू शकते, परमेश्वराची तशी इच्छा होती. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलंय की परीक्षित महाराजांना क्रोध किंवा त्या ऋषींबद्दल मत्सर निर्माण होणे काही काळ हे अभूतपूर्वच होतं, कारण हे इतके महान भक्त आहेत, राजर्षी आहेत, पूर्ण जगाचे राजा आहेत, की त्यांच्याकडून अशा प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारचा क्रोध निर्माण होणं हे केवळ आणि केवळ भगवंतांचीच इच्छा होते. आणि जरूर एखाद्या राजाच्या प्रती कुणी जर दुर्व्यवहार केला, व्यवस्थित प्रकारे आदर सन्मान केला नाही, तर जरूर त्या राजाला शिक्षा देण्याचा, दंड देण्याचा अधिकार आहे. परंतु या ठिकाणी ज्या व्यक्तींवर परीक्षित महाराज हे रागावले होते किंवा त्यांना क्रोध आणि मत्सर निर्माण झाला होता, ते व्यक्ती कोणी साधारण व्यक्ती नसून एक ब्रह्मर्षी होते. ब्रह्मर्षी शमीक ऋषी, जे की अष्टांग योग साधनेमध्ये मग्न होते. तर इथे सांगितले महाराज परीक्षितांच्या या वर्तनाचे केवळ एकच समर्थन म्हणजे एकच कारण असू शकते, परमेश्वराची तशी इच्छा होती. आणि या श्लोकाच्या अनुवादामध्ये सुरुवातीला सांगितले गेले हे शौनक. तर हे कोण कुणाला सांगत आहे प्रभूजीच माताजीच? सूत गोस्वामी शौनकादी ऋषींना. हा, सूत गोस्वामी ह्या कथेचं वर्णन शौनकादी ऋषींना करत आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 30. स तु ब्रह्म ऋषेरंसे स तु ब्रह्म ब्रह्मर्षे ऋषेरंसे गतासु मुरगं वृषा गतसु अमृषा मृषा विनिर्गच्छन् धनुष्कोट्या निर्गच्छन्दनुष्कोट्या निधाय पुरम् आगतः. निधाय आगतः. हरे कृष्णा. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? या प्रकारे या राजाने परत वाचू का प्रभूजींनी? हा, अरुणा माताजी. हरे कृष्ण. या प्रकारे अपमान झालेल्या त्या राजाने परत निघताना आपल्या बाणाच्या टोकाने एक मेलेला सर्प उचलला आणि रागाने त्या ऋषीच्या खांद्यावर ठेवून दिला. मग तो राजवाड्याकडे परतला. तात्पर्य: राजा या प्रकारे ऋषींशी जशास तसे पद्धतीने वागला, परंतु त्याला अशा गर्हनीय आचरणाची कधी सवय नव्हती. परमेश्वराच्याच इच्छेने परतण्याच्या वेळेस राजाच्या समोर तो साप दिसला आणि त्याला वाटले की आपली उपेक्षा करणाऱ्या ऋषींच्या गळ्यात मेलेल्या सर्पाचा हार घातला तर तीही त्याची उपेक्षाच होईल. सामान्यपणे साधारण लोकांच्या अव्यवहारात असे वागणे अस्वाभाविक समजले जात नाही, परंतु परीक्षित राजासारखे सम्राट आणि समोर एक ब्रह्मर्षी यामुळे ते वागणे अभूतपूर्वक होते. यामागे भगवंताच्या इच्छा होत्या. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलंय की जसं कोणत्याही व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी आपण सामान्यतः फुलांचा हार घालतो, परंतु शमीक ऋषींकडून महाराज परीक्षितांचे कोणतेच स्वागत झाले नाही त्यांच्या आश्रमामध्ये, आणि त्यांना साधं पाण्यासाठी पण विचारलं गेलं नाही. त्याच्यामुळे भगवंतांच्या इच्छेने परीक्षित महाराज ज्यावेळेस रागाने त्या आश्रमामधून निघून जात होते, तर त्यांना एक मेलेला साप तिथे पडलेला दिसला. आणि ज्या प्रकारे ब्रह्मर्षींनी त्यांचं व्यवस्थित स्वागत केलं नाही, उपेक्षा केली त्यांची, त्याच प्रकारे त्यांनीही जशास तसं त्या वेळेस वागायचं ठरवलं, म्हणून तो मेलेला साप उचलला आणि आपल्या बाणाने त्या ऋषींच्या खांद्यावर एका हाराप्रमाणे टाकून दिला. त्यानंतर परत जाताना, हा महत्वाचा श्लोक आहे की परत जाताना कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी असं नाही की त्या प्रकारे वागले आणि ती गोष्ट तिथे सोडून दिली.
त्यांना कशा प्रकारे पश्चाताप होतो आपल्या केलेल्या या कृतीचा, याचं वर्णन आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहू. श्लोक क्रमांक 31. एष किं निवृत्ता शेष एष शेष शेष कर्णो मिलिते क्षणः करणो मिलिते मिलिते क्षणः मिलिते क्षणः मृषा समाधिराहोस्वित् मृषा मृषा समाधिराहो समाधिराहोस्मि किं नु स्यात् क्षत्रबन्धुभिः किंतु किन्नु स्यात् क्षत्रबन्धुभिः बंधुनिभिः कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. ठीक आहे, मी वाचतो. परत वाचू का पण प्रभूजी? हा, हरे कृष्ण माताजी. ठीक आहे. हरे कृष्ण. परत जाताना राजाच्या मनात या प्रसंगाविषयीचे विचार घोळत होते. तो मनाशीच तर्क करू लागला. तो ऋषी डोळे मिटून आणि इंद्रिये एकाग्र करून वास्तविकपणे ध्यानस्थ बसला होता काय की कनिष्ठ क्षत्रियांचे स्वागत करावयास लागू नये यासाठी त्याने समाधीचे खोटेच सोंग केले होते. तात्पर्य: राजा भगवत भक्त होता आणि आपलेच कर्म त्यास आवडले नव्हते. त्यामुळे तो मनाशीच आश्चर्य व्यक्त करीत होता की तो ऋषी खरोखरीच समाधीत होता की आपण त्यांच्यापेक्षा निम्न अशा क्षत्रिय वर्णाचे आहोत. म्हणून स्वागताचा प्रसंग टाळण्यासाठी त्याने तसे सोंग केले होते. जेव्हा सज्जन मनुष्याकडून काही अयोग्य वर्तन घडते तेव्हा त्याच्या मनाला पश्चाताप होतो. शील विश्वनाथ चक्रवर्ती आणि शील जीव गोस्वामी राजांच्या पूर्वीच्या पापकर्माचा परिणाम म्हणून त्याच्या हातून आला असे कर्म घडले आहे असे मानित नाहीत. राजाला आपल्या धामात बोलवण्यासाठीच भगवंतांनी तशी योजना केली होती. शील विश्वनाथ चक्रवर्तीच्या मताप्रमाणे ही योजना भगवंताच्या इच्छेनेच झाली होती आणि भगवदीच्छेने वैफल्याची स्थिती निर्माण झाली होती. राजाच्या त्या कथाकथित अपराधासाठी अनुभवी तसेच कलीचा प्रभाव झालेल्या ब्राह्मण पुत्राकडून त्याला शाप मिळाला अशी योजना होती. असे झाल्यावर एक मिनिट. हा, असे झाल्यावर असे झाल्यावर राजा सत्कर्मासाठी आपले घरदार सोडून देईल आणि शील सुखदेव गोस्वामीचा त्यांच्याशी संबंध आल्यावर त्यातून भगवंताच्या साहित्यावतार असलेल्या भगवंताची कथा प्रगट होईल. ग्रंथावतार भगवंतांनी ब्रजभूमीतील दिव्य गोपांगणांसमवेत संपन्न केलेल्या रासादी लीलांचे अत्यंत आकर्षणपणे कथन करतो. भगवंताच्या त्या विशिष्ट लीलांचे एक विशेष महत्व आहे. या लीलांचा योग्य अभ्यास करतात ते परिणामतः लौकिक कामवासनेतून मुक्त होतात व भगवंताच्या प्रेममय सेवेच्या कुठे गेला आता? दुसरी ओळ. प्रेम भगवंताच्या मार्गावर स्थित होतात. शुद्ध भक्ताच्या भौतिक जीवनात आलेल्या वैफल्य हे त्याला दिव्य अशा भगवत भक्तीत अधिक प्रगत करण्यासाठीच असते. अर्जुनादी पांडव बंधूंना त्यांच्या चुलत बंधूंच्या कटकारस्थानातून आलेल्या वैफल्यातून
ब्रह्मास्त्राच्या युद्धाची भूमिका सिद्ध झाली देखील ही देखील भगवत इच्छाच होती. तेथे भगवंताची वाक प्रतिनिधी रूप भगवद्गीता प्रस्तुत करण्याचा उद्देश होता. भगवद्गीतेनेच परीक्षितांना विषम स्थितीत टाकले गेले आणि भागवत अवतरले. राजा क्षुधा ऋषेने व्याकुळ झाला हा बाह्य देखावा होता. कारण राजाने मातेच्या गर्भात असताना देखील अतीव त्रास सहन केला होता. अश्वत्थाम्याने सोडलेल्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने तो विचलित झाला नव्हता. राजाची विषादपूर्ण स्थिती अभूतपूर्व अशीच होती. भगवंताच्या इच्छेने परीक्षितांसारखे त्यांचे भक्त अशी दुःखे सोसण्या इतके शक्तिशाली निश्चितच असतात. ते अशा गोष्टींनी कधीच विचलित होत नाही. यावरून देखील ही घटना म्हणजेच परमेश्वराचीच योजना होती असे म्हटले पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो की परीक्षित महाराज यांच्या हातून ती कृती झाल्यानंतर त्या ठिकाणाहून ते निघाले. त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये चलबिचल अवस्था होती की मी केलं ते बरोबर आहे का? ते ऋषी खरंच योग साधनेमध्ये समाधित होते का? की त्या ऋषींच्या स्तरापेक्षा निम्न स्तराचा, कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा सामाजिक व्यवस्थेप्रमाणे आपल्यापेक्षा निम्न अशा क्षत्रियाचा आदर सत्कार टाळावा म्हणून त्यांनी केवळ डोळे मिटून घेतले होते का? अशा प्रकारचे विचार परीक्षित महाराजांच्या मनामध्ये होते. आपण अजून एक श्लोक पाहू. मी याचं अनुवाद आणि तात्पर्य वाचतो. त्या ऋषींचा एक पुत्र होता. ब्राह्मण पुत्र असल्याने तो अतिशय तेजस्वी होता. तो आपल्या इतर अननुभवी सवंगड्यांसोबत खेळत असताना राजाने वडिलांप्रती केलेली आगळीक त्याने ऐकली. तेव्हा तो असे म्हणाला. तर इथे आपण पाहतो की शमीक ऋषींचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे शृंगी. तर हा शृंगी लहान होता मुलगा आणि ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस तो बाहेर एका ठिकाणी आपल्या मित्रांसोबत खेळत होता आणि त्याला ही गोष्ट कळाली की असे असे सम्राट परीक्षित महाराजांचे आपल्या वडिलांच्या आश्रमामध्ये आगमन झाले होते आणि वडील हे योग समाधीमध्ये असताना परीक्षित महाराज आल्याचे त्यांना कळाले पण नाही आणि त्यांनी काही विचारलं वगैरे नाही, पाण्यासाठी बसण्यासाठी जागा वगैरे. आणि परीक्षित महाराजांनी जाताना हा मेलेला साप त्या शमीक ऋषींच्या म्हणजे शृंगीच्या वडिलांच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे. तर त्यानंतर तो काय म्हणाला हे आपण पाहू तात्पर्य. परीक्षित महाराजांच्या उत्तम शासनामुळे आपल्या अननुभवी मित्रांसमवेत खेळणारा एखादा कोवळ्या वयाचा मुलगा पण एखाद्या सत्पात्र ब्राह्मणासारखा समर्थ होतो. या मुलाचे नाव शृंगी असे होते. त्याला आपल्या पित्याजवळ ब्रह्मचार्य आश्रमातच इतके उत्तम प्रशिक्षण मिळाले होते की लहान वयात सुद्धा तो प्रौढ ब्राह्मणासारखा शक्तीने समर्थ झाला होता. पण कली म्हणजे कलिपुरुष. पण कली या 4 वर्णाश्रमांची व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची संधी शोधत होता. आपल्या लक्षात आहे का प्रभूजीज माताजीज की जस्ट या अध्यायाच्या अगोदरच कलिपुरुषाला परीक्षित महाराजांनी कशा प्रकारे 4 जागा दिल्या राहण्यासाठी आणि त्या 4 कोणत्या जागा होत्या? ज्या ठिकाणी 4 धर्माच्या नियमांचं पालन केलं जात नाही. आणि 5वी जागा दिली ज्या ठिकाणी सोन्याचा संचय असेल अशा ठिकाणी राहण्याची जागा दिली. तर कलिपुरुष केवळ संधीचीच वाट पाहत होता परीक्षित महाराजांच्या राज्यामध्ये आपला प्रभाव वाढवण्याची. आणि आता त्या कलिपुरुषाला ती संधी प्राप्त झालेली. कशा प्रकारे प्राप्त झाली आपण बघू. पण या कली 4 वर्ण आश्रमांची व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची संधी शोधत होता आणि हा अननुभवी मुलगा शोधून कलीने वैदिक संस्कृतीच्या क्षेत्रात प्रविष्ट होण्याची संधी साधली.
कलीच्या प्रभावामुळे या मुलाच्या मनात कनिष्ठ वर्णाच्या लोकांविषयी द्वेष जागृत झाला आणि मग येथील सांस्कृतिक जीवनाला दिन प्रतिदिन उतरती कळा लागत गेली. ब्राह्मणांच्या अन्यायाचा पहिला बळी पडला महाराज परीक्षित. त्यामुळे कलीला राज्यात प्रवेश मिळू नये म्हणून राजाने जी उत्तम व्यवस्था केली होती तिला खिंडार पडले. म्हणजे अशा प्रकारे कलीच्या प्रभावाने काय झालं की हा लहान मुलगा, ज्याला की खूप चांगली शिकवण वडिलांच्या आश्रमामध्ये प्राप्त झाली होती आणि त्या ब्रह्मतेजामुळे त्याच्यामध्ये ते सामर्थ्य पण आलं होतं ब्रह्मतेजाचं, परंतु गोष्ट ही होती की त्याला अजून अनुभव नव्हता. त्याच्यामुळे परीक्षित महाराजांच्या अशा चुकीबद्दल, की मान्य आहे ती चूक झाली तेवढ्या काळापुरता, त्यांनी एक मृत साप शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये हार म्हणून टाकला, परंतु त्या चुकीची शिक्षा जी होती आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पुढच्या वेळेस पाहू की ती इन प्रपोर्शनेटला आपण काय म्हणतो, की मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजीच, की त्या तुलनेमध्ये खूप जास्त अधिक प्रमाणामध्ये शृंगीनी परीक्षित महाराजांना शिक्षा दिली, तो म्हणजे मृत्यूदंड त्यांना दिला. ते आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. आणि अप्रमाणामध्ये हं. आणि श्रीमद भागवत सांगतं प्रभूजीच माताजी की वर्ण आश्रम व्यवस्थेचं जे अधःपतन आहे, जी उतरती कळा आहे, ती कधी सुरू झाली? याच वेळेस सुरू झाली. शृंगी या अननुभवी ब्राह्मण पुत्राने जे एक चुकीची शिक्षा दिली, की अप्रमाणामध्ये शिक्षा दिली, त्या एका चुकीपासून कलीला प्रवेश प्राप्त झाला आपला प्रभाव वाढवण्यासाठी. आणि त्या एका चुकीपासून पूर्ण अगोदर ब्राह्मण कुळाचं आणि ब्राह्मण कुळानंतर समाजातल्या बाकीच्या वर्णांचं, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादी समाजातल्या बाकीच्या विभागांचं पण अधःपतन सुरू झालं शृंगी या मुलाच्या झालेल्या एका चुकीमुळे. आणि कशा प्रकारे ते अधःपतन सुरू झालं, कशा प्रकारे ती उतरती कळा लागली, हे आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. आणि येणाऱ्या श्लोकांमध्ये आपल्याला हे पण पाहायला मिळेल की शमीक ऋषींनी ज्यावेळेस ते बाहेरच्या चेतनेमध्ये परतले आणि त्यांना हे कळालं की परीक्षित महाराज येथे येऊन गेले, त्यांचं मी व्यवस्थित स्वागत करू शकलो नाही आणि जाताना त्यांनी माझ्या गळ्यामध्ये हा मृत सर्प टाकला आणि त्यामध्ये त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे माझ्या अननुभवी अशा मुलाने एवढी मोठी शिक्षा दिली सम्राट परीक्षित यांना. त्यांना खूप जास्त दुःख झालं आणि त्यांना पश्चाताप झाला की माझ्या मुलाकडून ही खूप मोठी चूक झालेली आहे. तर आपण एक प्रश्न विचारू आजची चर्चा पूर्ण करण्याच्या अगोदर. आपल्यापैकी कोणी विचार करून सांगेल का प्रभूजीच माताजीच की परीक्षित महाराजांना अप्रमाणामध्ये हा जो शाप दिला गेला मृत्यूदंडाचा, ती खूप मोठी चूक का होती? कोणी सांगेल का? का चूक होती ती शृंगीच्या बाजूने? कारण प्रभूजी परीक्षित महाराज जे होते ते पूर्ण पृथ्वीचे महाराज होते आणि ते योग्य रीतीने जे आहे पृथ्वीचा सांभाळ करत होते. बरोबर आहे की आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं की सर्व लोकांनी धर्माने कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत करावं याची परीक्षित महाराज खूप चांगली काळजी घेत होते आणि त्यांनीच कलीच्या प्रभावाला वाढण्यापासून रोखून धरलं होतं. म्हणजे इतक्या साऱ्या लोकांचं जे अधःपतन होतं ते केवळ आणि केवळ थांबलं होतं परीक्षित महाराजांच्या धर्माने राज्य करण्यामुळे. आणि तशाच सम्राटाला एका झालेल्या क्षुल्लक चुकीबद्दल, काही मिनिटांच्या चुकीबद्दल शृंगीने काय केलेलं आहे? मृत्यूदंड दिला आहे. म्हणजे केवळ परीक्षित महाराजांचाच अंत येऊन ठेपला नाही, तर बाकीच्या साऱ्या राज्यातील लोकांचा अधःपतनाला त्या एका चुकीमुळे सुरुवात झाली. म्हणजे जे काही धर्माचं राज्य तोपर्यंत चाललेलं होतं त्या सर्व याच्यामध्ये कलीला प्रवेश मिळाला ह्या एका चुकीमुळं. आणि कशा प्रकारे श्रीमद भागवत ते सांगतं पुढे श्लोक क्रमांक 33 पासून आपण पुढच्या वेळेला पाहू. प्रभूजीच माताजीच. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी.
प्रभूजी, माझा प्रश्न थोडा भागवत गीता मधला आहे. हा, मी सध्या 11वा अध्याय वाचते, पण त्याच्यामध्ये आपण बघतो की भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवले. तर बरोबर. अर्जुनाने हे बघून आपण श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये पण हे गोष्ट आपल्याला कळते की अर्जुनाने फक्त भगवंत हेच शाश्वत आहे, पूर्ण जगाला पटावे यासाठी त्यांना विश्वरूप दाखवण्याची विनंती केली होती. बरोबर. तर तर प्रभूजी, तिकडे असं पण आलंय की विश्वरूप जे आहे ते भक्तांना बघायचं नाही आहे. बरोबर. भगवंत जे द्विभुज किंवा चतुर्भुज रूप जे आहे तेच बघायला भक्त जे आहेत ते नेहमी प्रयत्न करत असतात. तर प्रभूजी, मला हे कळत नाहीये, म्हणजे याच्या मागचं काय कारण असू शकतं. कारण की जर भगवंत विश्वरूप जरी दाखवतायत आणि ते जरी भयंकर असलं तरी पण एक भक्त त्याला का नाकारतो त्या गोष्टीसाठी, म्हणजे नाही बघायचंय म्हणून. कारण की तिकडे आपल्याला सगळं बघायला मिळतं, म्हणजे भूत भविष्य वर्तमान सगळं आहे तरी पण. खूप तर खूप हे छान प्रश्न आहे की भगवत भक्त हे विश्वरूप पाहण्यासाठी का उत्सुक नसतात. तर सर्वात अगोदर आपण एक छोटंसं पार्श्वभूमी पाहू की अर्जुनाने भगवंतांना विश्वरूप दाखवण्यासाठी का सांगितलं. भगवद्गीता सांगते की अशा प्रकारचे लोक जे की फसवणुकीसाठी, लोकांचं दुसरा शोषण करण्यासाठी स्वतःला भगवंतांच्या रूपामध्ये खोटेप्रमाणे प्रस्तुत करतील की मी भगवंतांचा अवतार आहे, असे सांगणारे पण खूप सारे दादांत खोटारडे लोक आहेत. तर अशा लोकांना, सामान्य लोकांना अशा खोटारड्या बुवापासून वगैरे संरक्षण प्राप्त व्हावे की जेणेकरून असा कोणता व्यक्ती जो भगवंतांचा अवतार म्हणून स्वतःला प्रस्तुत करत आहे त्या व्यक्तीला विश्वरूप दाखवण्यासाठी सामान्य लोक विचारू शकतात की भगवंतांनी स्वतः भगवंत आहेत हे दाखवताना विश्वरूप प्रकट केले, तुम्ही पण विश्वरूप प्रकट करा, मग आम्ही मानू की तुम्ही भगवंतांचा अवतार आहात. तर सामान्य लोकांच्या संरक्षणासाठी अर्जुनाने ही विनंती केली, विश्वरूप तुम्ही कृपया दाखवा. हे झालं पार्श्वभूमी. आता दुसरा प्रश्न येतो की मग अर्जुनाने ह्या कारणासाठी विनंती केली तर भक्त का उत्सुक नसतात. तर सगळ्यात पहिले विश्वरूप काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की या भौतिक जगातले जे भौतिक इलेमेंट्सला आपण मराठीमध्ये काय, भौतिक जे तत्व आहेत त्या तत्वांपासून भगवंतांना समजणे. उदाहरणार्थ असा व्यक्ती जो म्हणतो की मला जे दिसेल, मी ज्याला स्पर्श करू शकेल, मी जे ऐकू शकेल त्यावरच मी विश्वास ठेवणार. तर तुम्ही मला भगवंत माझ्या इंद्रियांना जाणवेल अशा स्थितीमध्ये जर मला भगवंत दाखवत असाल तरच मी भगवंतांना मानण्यासाठी तयार आहे. तर अशा लोकांसाठी ज्यांची की भक्ती मार्गामध्ये अजून तेवढी श्रद्धा बनली नाहीये, त्यांना भगवंतांचं अस्तित्व समजावून सांगण्यासाठी, पटवण्यासाठी, कळण्यासाठी विश्वरूप आहे. त्याच्यामध्ये वर्णन आहे की ज्या प्रकारे हे जे डोंगर वगैरे आहेत तर भगवंतांचेच शरीराचे वेगवेगळे हाडं वगैरे आहेत आणि या डोंगरांवरील जे झाडं वृक्ष वगैरे आहेत ते भगवंतांच्याच अंगावरील केसांप्रमाणे आहेत. त्याचप्रमाणे सूर्य आणि चंद्र जे आहेत ते भगवंतांच्याच विश्वरूपाचे 2 डोळे आहेत. तर अशा प्रकारचं विश्वरूपाचं वर्णन आहे हे अशा व्यक्तींसाठी विशेषतः आहे जे की भौतिक तत्वांमध्ये भगवंतांचं अस्तित्व जाणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु भगवंतांचं जे रूप आहे माताजी, जे शाश्वत रूप आहे ते कसं आहे, भौतिक आहे का ते संजना माताजी? कसं रूप आहे शाश्वत रूप? अदृश्य रूप आहे, अदृश्य म्हणण्यापेक्षा सच्चित आनंद रूप आहे. अदृश्य सच्चिदानंद. हा, हो हो. आपल्यासाठी अदृश्य आहे का? कारण अजून आपण शुद्ध भक्ती स्तराला प्राप्त केलेले नाही. परंतु शुद्ध भक्तांसाठी अदृश्य नाहीये. शुद्ध भक्तांसाठी शाश्वत आहे, शाश्वत. की प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगतात की शुद्ध भक्त हे भगवंतांना 24 तास प्रत्येक क्षणी त्यांचा अनुभव घेऊ शकतात, त्यांना पाहू शकतात, त्यांच्याशी आदान प्रदान करू शकतात. तर भगवंतांचं जे सच्चित आनंद रूप आहे सामान्य भौतिकवादी मनुष्य समजू शकत नाही. तर अशा भौतिकवादी मनुष्यासाठी भौतिक तत्वांनी बनलेलं भगवंतांचं जे रूप आहे जे की केवळ आणि केवळ भौतिक जगतापुरतच मर्यादित आहे, ते काही शाश्वत रूप नाहीये, विराट रूप आहे.
तर या कारणासाठी, विशेष कारणासाठी विराट रूप प्रस्तुत केले आणि भगवंतांचे भक्त हे रूप पाहण्यासाठी याच्यासाठी उत्सुक नसतात, कारण ते भौतिक तत्वांनी दाखवलेलं रूप आहे. केवळ आणि केवळ भौतिकवादी लोकांना भगवंतांच्या अस्तित्वाचं जाणीव व्हावी. आणि याच्या विरुद्ध भगवत भक्त हे भगवंतांचं जे शाश्वत सच्चित आनंद श्यामसुंदर रूप आहे ते जाणून घेण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी जास्त उत्साही असतात. ठीक आहे का संजना माताजी? हो प्रभूजी, हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. आणि शेवटचे 1-2 वाक्य की विराट रूप हे भगवंतांचं भौतिक रूप आहे. तुम्ही म्हणाल की भगवंतांचं तर सच्चित आनंद देह असतो. बरोबर आहे, सच्चित आनंद देह असतो. या भौतिक जगातल्या तत्वांपासून बनलेलं केवळ आणि केवळ भौतिकवादी लोकांना त्यांचं अस्तित्व मान्य व्हावं याच्यासाठी. आध्यात्मिक जगतामध्ये तुम्हाला कुठेच त्याचं वर्णन सापडणार नाही की विराट रूप आध्यात्मिक जगतामध्ये पण आहे. परंतु भगवंतांचे जे दुसरे सच्चित आनंद रूप आहेत, जसं की प्रभू रामचंद्र असू, वामन देव असू, नरसिंह अवतार असू, श्री चैतन्य महाप्रभू असू, महाविष्णू, गर्भोदक्ष विष्णू, क्षीरोदक्ष विष्णू, बाकीचे सर्व विष्णू तत्व, बाकीचे सर्व अवतार हे आध्यात्मिक जगतामध्ये शाश्वत आहेत. परंतु विश्वरूप हे केवळ आणि केवळ भौतिक जगातच अस्तित्वात आहे. ठीक आहे का प्रभूजी, माताजी? हरे हो कृष्ण. प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. माझा ऍक्च्युली हा दुसरा प्रश्न पण होता, पण तुम्ही उत्तर दिलं. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी, माताजी? प्रभूजी, मी आता थोडे दिवसातच जुडली आहे, त्याच्यामुळे मला थोडं समजून घ्यायला वेळ निघत आहे. काही हरकत नाही माताजी, वेळ घ्या. आता जस्ट आता 2-3 महिनेच झाले मी जुडलेली आहे. ठीक आहे, ठीक आहे मग. आणि तुम्ही हरे कृष्ण महामंत्राबद्दल ऐकलंय का माताजी, त्याच्या जपाबद्दल? माझं जप सुरू आहे. माझ्या 2 एक्झाम झाले आहे. अच्छा अच्छा. आणि माझे जप पण सुरू आहे. चालेल हो, चालेल, खूप छान. 4 माळा वगैरे करते मी रोज. ठीक आहे, ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. मी हिंदीमध्ये सुद्धा घेतात का भागवतम? हा, हिंदीमध्ये माताजी श्रीमद भागवताचा ना कोर्स सुरू आहे सिस्टमॅटिकली, ज्याला की भक्ती वैभव म्हटलं जातं. तर तो अभ्यासक्रम आहे. त्याच्या अगोदर एक पात्रता परीक्षा आहे, त्याचं नाव आहे भक्तिशास्त्री, ज्याच्यामध्ये भगवद्गीता, ईशोपनिषद, भक्तिरसामृत सिंधू आणि उपदेशामृत या 4 पुस्तकांचा अभ्यास होतो. तर हे सिस्टमॅटिक स्टडी आहे माताजी. भगवद्गीता लेवल 1, 2, 3, त्याच्यानंतर भक्तिशास्त्री आणि भक्तिशास्त्री नंतर भक्तिवैभव, हा पूर्ण क्युरिक्युलम आहे. प्रभूजी, आता समजा आता 2 एक्झाम झाल्या माझ्या आणि आता तिसरी म्हणजे आता देणार आहे मी. तर त्याच्यानंतर ती 4 लेवल आहे असं सांगितलं हो, गेलं. 4 बरोबर आहे. सॉरी, 3 नाही 4 आहेत. आणि 4 4. नंतर भक्तिशास्त्री आहे आणि भक्तिशास्त्री त्यानंतर पुढलं काय भक्तिवैभव, आहे? भक्तिशास्त्री. अच्छा, ठीक आहे. ठीक आहे. तर पूर्ण व्यवस्था आहे मंदिरामध्ये की एका भक्ताला. प्रभूजी, आपण कुठून बोलत आहात? मी सध्या मुंबईमध्ये ऑफिसमध्ये आहे माताजी, पण माझं जे घर आणि राहण्याचं ठिकाण आहे ते पुण्यामध्ये आहे. मी प्रभूजी अमरावती